मित्रांनो नमस्कार. एनिथिंग अबाउट फिशेस या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बॉटम बेट फिशिंगला लागणारा एक सोपा आणि उपयुक्त सेटअप बघणार आहोत. बॉटम बेट फिशिंग म्हणजे पाण्याच्या तळाशी हुक टाकून आपण जी फिशिंग करतो तिला बॉटम बेट फिशिंग म्हणतात. यासाठी आपल्याला लागेल हुक, लीडर लाइन, स्विल, बीड म्हणजे मणी, वेट म्हणजे वजन आणि मेन लाइन. हा हुक आहे. या हुकच्या मागे आपल्याला ही लीडर लाइन बांधायची आहे. लीडर लाइन म्हणजे जी लाइन सगळ्यात पुढे आपण लावतो तिला लीडर लाइन म्हणतात. ही इथे आपल्याला बांधायची आहे. ही बांधण्यासाठी निरनिराळ्या गाठींचा वापर होतो. तुम्हाला जी नॉट मारता येते ती तुम्ही इथे मारू शकता. आपण इथे जी नॉट मारणार आहोत तिला स्नेल नॉट म्हणतात. या हुकचा हा जो आय आहे याला आय म्हणतात. याच्यामध्ये ही लाइन टाकायची आहे. ही लाइन टाकल्यानंतर हा लूप बनवायचा आहे इथे आणि ही लाइन इथे गुंडाळायची आहे. त्याच्यानंतर ह्या लूप मधून ही लाइन बाहेर काढायची आहे. इथे आपण हा हुक या लीडर लाइनला बांधलेला आहे. या लीडर लाइनच्या मागे आपल्याला स्विल लावायची आहे. ही स्विल आहे, याला स्विल म्हणतात. या स्विलचे हे दोन भाग आहेत, हे स्वतंत्रपणे फिरतात आणि ही लावल्यामुळे फिशिंग लाइनला पीळ बसत नाही, म्हणून आपल्याला ही त्याच्या मागे लावायची आहे. इथे ही जी गाठ आपण मारतो आहोत हिला क्लिंच नॉट म्हणतात. परत दाखवतो. ही या स्विलच्या पुढच्या भागातून टाकायची आहे. ही फिरवून घ्यायची आहे आणि इथे हा लूप बनवून ही लाइन इथे फिरवायची आहे. ही लाइन फिरवल्यानंतर या लूप मधून ही परत बाहेर काढायची आहे. इथे आपण या हुकला ही लीडर लाइन बांधलेली आहे. या लीडर लाइनच्या मागे आपण ही स्विल बांधलेली आहे.
आणि ह्या स्विलला आता आपल्याला मेन लाईन बांधायची आहे। मेन लाईन म्हणजे तुम्ही रिळामध्ये जी लाईन वापरता किंवा हँडकास्टरने तुम्ही हँडलाईन फिशिंग करत असाल तर ती लाईन जी वापरता त्याला मेन लाईन म्हणतात। ही मेन लाईन आपल्याला स्विलच्या मागे बांधायची आहे, पण ही बांधण्यापूर्वी याच्यामध्ये आपल्याला वेट टाकायचं आहे आणि वेटच्या पुढे हा मणी टाकायचा आहे। इथे तुम्ही बघाल तर ह्या वेटचा हा होल जो दिसतो हा मोठा आहे आणि हा या स्विलमधून आरपार खालच्या दिशेने सरकतो आहे। तर हा सरकू नये म्हणून याच्या मध्ये आपल्याला हा मणी लावायचा आहे। इथे वेट आपण टाकलेला आहे, त्याच्यानंतर हा मणी टाकलेला आहे आणि इथे आपल्याला ही गाठ मारायची आहे। मगाशी जी आपण क्लिंच नॉट मारली तीच मी इथे परत मारतो आहे। इथे आपला सिंपल आणि उपयुक्त सेटअप तयार आहे। इथे आपण हा हुक लावला, हुकच्या मागे आपण ही लीडर लाईन बांधली। याला लीडर लाईन एवढ्यासाठीच म्हणतात की ही सगळ्यात पुढे लावली जाते। या लीडर लाईनच्या मागे आपण हे स्विल लावलं। या स्विलचा उपयोग आहे या ज्या लाईन आहेत यांना ही स्विल लावल्यामुळे पीळ बसत नाही। त्याचप्रमाणे ही स्विल स्टॉपरचं देखील काम करते। हा मणी आणि हे वेट हे इथे येऊन थांबते। त्या स्विलच्या मागे आपण हा मणी लावला, याचं कारण हे जे वेट आहे हे या स्विलच्या खाली उतरू नये म्हणून आपण हा मणी इथे लावलेला आहे। हे जे वेट आपण टाकलं आहे हे फिशिंग लाईन लांब फेकण्यासाठी हे वेट आपण इकडे टाकलेलं आहे आणि ही मेन लाईन आहे जी रिळामध्ये असते किंवा हँडकास्टरमध्ये आपण वापरतो। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी लीडर लाईन आपण वापरणार आहोत या लीडर लाईनची कॅपॅसिटी या मेन लाईनपेक्षा जास्त असली पाहिजे। म्हणजे जर मेन लाईन 10 किलो वजन उचलण्याच्या कॅपॅसिटीची असेल तर ही लीडर लाईन त्यापेक्षा जास्त म्हणजे 12-15 अशा कॅपॅसिटीची असली पाहिजे। मित्रांनो, एक सिंपल आणि उपयुक्त सेटअप तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तुमच्या काही कमेंट्स असतील, काही सुचवायचं असेल तर नक्की सुचवा आणि माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या मित्रांना शेअर करा। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। याच्या पुढे भविष्यात असेच काही माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आणण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, आज आपण इकडेच थांबूया। धन्यवाद।